तर अमेरिकेनं खर्गमधील 90हून अधिक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता इराणनं यूएईमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे। पॉवर प्लांटना लक्ष्य केल्यास त्या प्रदेशातील प्रत्येक अमेरिकन मालकीच्या पॉवर प्लांटवर हल्ला केला जाईल असा इशारा इराणनं दिलाय। खर्गवरील हल्ल्यानंतर इराणनं यूएईच्या फुजेरा बंदरातल्या तेल साठवण सुविधांवर हल्ला केलाय। या ड्रोन हल्ल्यांमुळे मोठी हानी झाली आहे आणि मोठी आगही लागली आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या उद्योगांना ब्रेक लागलाय। बीडमधील एकमेव ठिबक निर्मिती करणारा उद्योग मागील 8 दिवसांपासून बंद आहे। या कंपनीत शेतीसाठी लागणारं ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मल्चिंग पेपर, शेततळ्याचं आच्छादन आणि पीव्हीसी पाईप तयार केले जातात। परंतु कच्चा माल पूर्णपणे बंद झाल्यानं उपलब्ध असलेल्या कच्च्या मालातून शेती उत्पादनांची निर्मिती केली जाते। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जो आहे तो आता उद्योग जगताला देखील बसायला सुरुवात झालेली आहे। बीडमध्ये अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत ज्याचा परिणाम हा आता सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही मशिनरी आपण या ठिकाणी पाहू शकता जो गेल्या 8 दिवसांपासून बंद स्वरूपात आहे, कारण की जे बाहेरच्या देशातनं येणारं मटेरियल आहे ते सध्या पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि स्वाभाविकच या ठिकाणची उद्योग जो आहे तो कुठेतरी त्याला ब्रेक लागल्याचं देखील पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणचे उद्योजक आहेत, नेमकी परिस्थिती काय आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। सर, नेमकं काय प्रोडक्शन इथं होतं आणि त्यामुळे आता बंद झालेलं आहे? ह्याला जे रॉ मटेरियल लागतं हे पेट्रोलियम वेस्ट प्रोडक्ट आहे, म्हणजे तुमच्या रिफायनरीमधून जे वेस्ट प्रोडक्ट निघतं त्यांचं आम्ही त्यांचं म्हणजे वेस्ट प्रोडक्ट ते आमचं रॉ मटेरियल आहे। त्याच्यापासून आम्ही पाईप्स बनवतो, ड्रिप इरिगेशन, आणि सध्याच्या मटेरियल शॉर्टेज असल्यामुळे मटेरियल मिळत नाही, त्याच्यामुळे आमचा प्लांट हा 8-15 दिवस झालं हे बंद आहे। आगामी काळामध्ये काही दर जे आहेत ते देखील वाढू शकतात का नेमके? आता हे मेन शेतकरीच आमचा कस्टमर आहे, आम्ही जे प्रोडक्ट करतो हे शेतकऱ्याला देतो। आता आम्ही समजा आता डबल रेट झालेत आमचे आजच्या परिस्थितीमध्ये, जेव्हा आम्ही जे घेत होतो त्याच्यापेक्षा आज डबल रेट आहे, त्याच्यात 20 रुपये प्रीमियम देऊन बी मटेरियल मिळत नाही। आता हे प्रोडक्ट आम्ही तयार केल्यानंतर हे विकायला जर मार्केटमध्ये गेलं तर शेतकऱ्यालाच त्याला फटका बसणार, डबल भाव आज शेतकऱ्याला द्यावा लागायला लागलाय आणि सर्वात जास्त होरपळून जाणार आहे तो शेतकरी। जे बाहेरून येणाऱ्या देशातला जो कच्चा माल आहे तो सध्या उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे स्वाभाविकच या ठिकाणच्या उद्योगांना कुठेतरी ब्रेक लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।